नमस्कार मैत्रिणींनो, आज बनवणार आहे आमसुलाचे आंबट गोड सार। 15 मिनिटापूर्वी इथे आमसूल भिजत घातले आहे। 3 चमचे डाळीचे पीठ घेतले आहे। 3 ते 4 हिरव्या मिरच्या, लसूणाची पेस्ट, पिठामध्ये पाणी घालून त्यातल्या पूर्ण गाठी काढून घेतलेल्या आहेत। भिजवलेला आमसुलाचे थोडासा कोळ दाबून काढून घेतलेला आहे। पातेलं गरम करायला ठेवले, त्यामध्ये 3 ते 4 चमचे तूप किंवा तेल, मी इथे तूप टाकतेय। मोहरी अर्धा चमचा, मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरे, कढीपत्ता, हिंग चिमूटभर, मिरची लसूण पेस्ट केलेली, हलवून घेऊ। अर्धा चमचा हळद घालू। अर्धा चमचा मीठ, भिजवलेले आमसूल त्यात टाकू। अर्धा ग्लास पाणी टाकू। पाण्याला छान उकळी येऊन द्यायची आहे। उकळी आल्यानंतर त्यामध्ये डाळीचं पीठ टाकून घ्यायचे। सतत हलवल्यामुळे त्यात गाठी होत नाही। घट्ट पातळ कसं हवंय त्याप्रमाणे बघून त्यामध्ये पीठ वगैरे टाकायचे। वरून थोडीशी कोथिंबीर, 1 चमचा गूळ। तयार आहे आपलं आमसुलाचं सार। मस्त वाफळलेला भात आणि आमसुलाचे आंबट गोड सार। करताय ना मग सार? कसं झालंय ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा। आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब